नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे सगळा. आषाढ महिन्यात आपण देवीला नैवेद्य दाखवतो ना, तर तोच देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आज. तर त्यासाठी सगळा स्वयंपाक ही बनवून घेतला आहे. आता आम्ही जाणार आहे देवीला नैवेद्य दाखवायला. तन्मय, जुई, यश सगळेजण चालू आहे. आता आम्ही देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला आहे आणि परडीला पण नैवेद्य ठेवला आहे. परडीमध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आलो आहे आम्ही इथं. तर हे आहे पाषाणमधलं मारुतीचं आणि भैरवनाथाचं मंदिर. तर दोन्ही शेजारी शेजारी मंदिर आहेत, भैरवनाथाचं आणि मारुतीचं. तर नैवेद्य केलेत म्हणलं आपल्याला देवीला पण नैवेद्य दाखवायचं आहे. तर जाता जाता मारुतीला भैरवनाथाला पण दाखवायचा आणि नारळ फोडायचा. तर चालू आहे आता आमचं इथं नैवेद्य ठेवायचा देवाला. आमच्या इकडं आषाढ मोठी एकादश झाल्यानंतरच निवद नारळ करतात देवीसाठी. तर म्हटलं आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारी करायचा नैवेद्य. इथं आम्ही सगळेजणच आलो होतो नैवेद्य दाखवण्यासाठी. यश, जुई, तन्मय, मी, किरण. तर मारुतीला नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर एक प्रदक्षिणा घालून आम्ही नंतर भैरवनाथाचं पण मंदिर आहे, तर भैरवनाथाच्या पण मंदिरामध्ये नैवेद्य दाखवला. तर शेजारीच दोन्ही मंदिरं, देवाची मंदिरं शेजारी शेजारीच आहेत. तर हे आहे भैरवनाथाचं मंदिर. तर सारखं काय आपल्याला नैवेद्यही होत नाही, वर्षातनं एकदा दोनदा होतात. तर तेव्हाच नैवेद्यही करतो आणि देवाला पण दाखवतो. नंतर श्रावण महिन्यात मिस्टर कधी जसं जमल तसं तेल घालतात, नंतर नारळही फोडतात. आम्ही दहीभात पण आणला होता, पुरणपोळीचा पण नैवेद्य आणला होता. तर सगळ्या देवाला दाखवून घेतलं इथं आता भैरवनाथाला, नंतर मारुतीला. आणि इथंच शनी महाराजांचं पण मूर्ती आहे, आता स्थापन केले, जे 1 वर्षभर झाला असेल. तर तिथं पण तन्मयला सांगितलं तो तेल घाल. मारुतीची पण मूर्ती आहे तेल घालण्यासाठी आणि शनीची पण मूर्ती आहे. तर तन्मयला पाणी घालायला सांगितलं, तेल घालायला सांगितलं. नंतर तन्मयला नैवेद्य ही सगळं त्याला ठेवायला सांगितलं, कारण मारुतीजवळ शनिदेवाजवळ लेडीज काही जात नाहीत. तर त्यालाच तो लाव म्हटलं सगळं. नंतर नारळ पण त्यालाच फोडायला सांगितला, पण नारळ जरा कडक असल्यामुळं त्याला फुटतच नव्हते. आलो आहे आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये. तर मारुतीच्या मंदिरामधनं आता इकडं चालू आहे. हे आहे पाषाणमधलं सरकारी दवाखाना. तर सरकारी दवाखान्याच्या इथंच मरेमाईचं मंदिर आहे. तर आम्ही आलो आहे आता इथं मंदिरामध्ये. चला हे आहे पाषाणमधलं पोलीस चौकी. तर तिथे एक देवी आहे, शीतळा देवी. तर तिथं पण आलो होतो आम्ही.
ही देवी लहान मुलांसाठी आहे. तर ज्यावेळेस लहान मुलांना गोवर ही येतात ना फोडी, त्यावेळेस इथला अंगारा ही नेऊन लावल्यानंतर बरा होते असं म्हणतात. मला काय माहीत नाही. तर जेला झालते त्यावेळेस आणलं होतं त्याला इथं आणि अंगारा ही लावला होता. आणि आलो आहे आम्ही आता इथं. आणि आम्ही गाडीवर होतो, मी, तन्मय, यश आणि जुई आणि किरण दोघीजण चालत येत होत्या. तर त्यांनाच तन्मय ही बघत होती, आवाज देत होती. नंतर आम्ही चाललो होतो एनसेलच्या इथं. तर तिथं पण एक देवी आहे, आसरा देवी. तर तिकडं चाललो होतो आम्ही. आणि किरण आणि यश बसमध्ये येणार होते. दोन्ही द्यायचं ना तिथे. शुभ्रा अशी उभी करू नको. दोन्ही हात कुंकू वापरायचं. नाही नाही जा भाऊ. त्या साईडला तेवढी जा. जा बाहेर जा. पहिला हळद कुंकू देवाला. बस पडता तुझं जा. ती ठेवायचं असतो आणि ही ठेवायचं असतो. ती ठेवायचं. पाया पडून या. ठेव. तर नाही जुईचा पाया पड. देवाच्या पाया पड. तिथल्या आतमध्ये पाया पडा. यश पाया पड. आलो आम्ही आता घरी. तर छान असं देवीचं दर्शन झालं. सगळ्या देवींना नैवेद्य ही दाखवून झाला. इकडं तर माझं चालू आहे अभ्यास करायचं. आता आम्ही जेवण करणार आहे. तर हां कशावर ड्रॉइंग करतो त्याच्यावर का बरं. हां मल्हार पण आलाय. मल्हार पण अभ्यास करतोय. इकडं चालू आहे भजी तळायचं. तर मग काही जास्त तळले नव्हते, देवापुरतेच तळले होते. बरोबर इकडं भजी तळायचं चालू आहे. आमटी पण गरम करायला ठेवली. आता आम्ही जेवण करणार आहे. मस्त अशी कटाची आमटी. इकडं आहे त्या पुरणपोळ्या मस्त अशा. छान झालेत पुरणपोळ्या आजच्या. जेवायला सगळेजण छान असा आजचा बेत आहे पुरणपोळीचा. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि बुशपाची म्हणतात हा